इथे उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ हिंदू बंधू आणि भगिनींना विनंती करते की जोरदार असा जयघोष करूया. त्या जयघोषातून खऱ्या अर्थाने हिंदूंची शक्ती ही पंचकोशीमध्ये पोहोचली पाहिजे. जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय 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 भवानी. विराट हिंदू संमेलन हा काही एक कार्यक्रम नाही किंवा आजच्या भाषेमध्ये कोणताही इव्हेंट नाही. विराट हिंदू संमेलन खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांनी आम्हाला जी शिदोरी दिली आहे ती आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून. आज आपल्याला शाळा कॉलेजमध्ये नेहमी शिकवलं जातं की 150-200 वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता. इंग्रज आले, मसाल्याचा व्यापार केला, काही वर्ष आपलं राज्य केलं आणि मग अहिंसेच्या मार्गाने आम्ही इंग्रजांची समजूत काढली आणि इंग्रज देश सोडून गेले आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. सातत्याने वर्षानुवर्ष आम्हाला आपला इतिहास खोटा सांगितला गेला. हा देश खऱ्या अर्थानं 1200 ते 1300 वर्ष पारतंत्र्यात होता. 1200 ते 1300 वर्ष पारतंत्र्य ज्यावेळेस होता असं आम्ही म्हणतो. ज्यावेळेस पहिला आक्रमणकारी या देशामध्ये आला तो कोणत्याही जमिनीचा तुकडा घेण्यासाठी नव्हता. त्यांनी फक्त 2 गोष्टीवर आक्रमण केलं. पहिलं आक्रमण होतं आमच्या धर्मावर, म्हणजे आमच्या मंदिरावर, आणि दुसरं आक्रमण होतं जिला आम्ही आमच्या मंदिरातली, आमच्या घरातली, आमच्या देवालयातली देवता मानतो ती म्हणजे आमची माय माऊली, आमची मातृशक्ती. तिच्या सन्मानाची विटंबना करण्याचं काम गेली 13 वर्ष करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य असेल म्हणून स्वतः राज्याभिषेक केला नाही, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना भोसले घराण्यासाठी नाही केली, तर या भूमीमधल्या माय माऊलीची विटंबना थांबावी म्हणून खऱ्या माँ जिजाऊंनी आपल्या गर्भात असलेल्या पुत्राला संस्कार दिले की या भूमीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक माय माऊलीचं संरक्षण व्हायची गरज आहे. आज 1300 वर्ष ही माय माऊली अन्याय सहन करत आलेली. 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्या महिलेचा सन्मान तिला मिळाला नाही. आज आम्ही महिला भगिनी म्हणजे खऱ्या अर्थानं तर देवघरातली वस्तू पाय पुसण्यापाशी जाते, पाय पुसणं देवघरापाशी येतं, किचन मध्ये वस्तू कुठे हॉलमध्ये जाते, हॉलमधली वस्तू अजून कुठे अंगणात जमा पडते. परंतु इथे वादळ आणि वावटे संपल्यानंतर आम्ही देवघरातली वस्तू देवघरात आणून ठेवत असतो. आज तब्बल 1300 वर्ष ते वादळ आमच्यावर येत होतं, आमच्या घरातल्या देवतेची विटंबना होत होती. परंतु 1300 वर्षांनंतर ज्यावेळेस आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आमच्या या देवालयातल्या देवतेला तिचा सन्मान मिळणं गरजेचं होतं. तो आजपर्यंत आम्हाला मिळाला नाही. हिंदू संमेलन कशासाठी, तर खऱ्या अर्थानं आमचा धर्म काय आहे हे आपणही एकदा समजून घेण्याची गरज आहे आणि पुढच्या पिढीला देखील समजून सांगण्याची गरज आहे. आज प्रभू श्रीकृष्णांनी सांगून ठेवलंय की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बुद्धिभ्रष्ट होतो त्यावेळेस त्याचा शत्रू कोण आणि मित्र कोण तो विसरून जातो आणि भविष्य काळामध्ये तो शत्रू त्याच्या समोर जरी आला तरी त्याला ओळखू येत नाही आणि भविष्य काळ देखील त्याचा खराब होत असतो. परंतु हाच बुद्धिभ्रष्ट जर एखाद्या राष्ट्राला जर झाला तर त्या राष्ट्राचा इतिहास त्याच्यासमोर परत येऊन उभा राहतो. त्याचा वर्तमान तर खराब होतो, त्याचं भविष्यही खराब होतं आणि भविष्य खराब होत असताना त्याचा भूगोल देखील खराब होत असतो. आज भारताची खऱ्या अर्थानं परिस्थिती बघितली तर 1300 वर्ष आमच्यावर त्यांनी आक्रमण केलं. मग ते मोगल असतील, आदिलशाह असतील, निजामशाह असतील, यांनी ज्या वेळेस आमच्या पाठोपाठ केलेली आमची माय माऊली असेल, आमच्या अंगणात खेळणारी 3 वर्षाची, 6 वर्षाची, 9 वर्षाची, 12 वर्षाची
सातत्याने असं सांगितलं गेलं की बाई तू आपलायस, तुला अन्याय. त्यांना हे काही इतिहास सांगितला नाही की बाई दरवाजामध्ये कोणी उचलून येते, ते 3 वर्षाच्या 6 वर्षाच्या लेकराला उचलून येते, म्हणून घराचा जो मूळ पुरुष होता त्यांनी त्या लेकराला उचललं, कोल्हापूरच्या ताब्यात दिलं नाही आणि चुरगावमध्ये नेऊन लपवलं. आमची चूक फक्त एवढीच झाली की आम्हाला ज्यावेळेस पूर्ण स्वातंत्र्य मिळालं परत एकदा सावज बनवण्याचं आणि शिकार बनवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आज लव जिहाद सारखं संकट किंवा धर्मांतरण, लव जिहाद म्हटलं तर स्पष्ट भाषेमध्ये सांगायचं म्हटलं की जो इस्लाम व्यक्ती आहे तो आज आमच्या मुलींना महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेऊन जातोय, आज त्यांचं धर्मांतरण करतोय. आजही 1300 वर्षांनंतर देखील आमची लेकरं घरामध्ये, शाळेमध्ये, समाजामध्ये आणि नोकरीच्या ठिकाणी देखील संरक्षित नाहीत. आज तुम्ही काल परवाच्या बातम्या ऐकल्या असतील, नाशिक सारख्या ठिकाणी IT कंपन्यांमध्ये, म्हणजे आज आम्ही आमच्या लहान लेकरांना अक्षरशः पडे करून खर्च करून त्यांना शिकवतोय. त्या मुली कुठेतरी शहरात जाऊन नोकरी करायला बघतायत, परंतु तिची परिस्थिती हेरली जाते. ही ग्रामीण भागात नाहीये, गरीब कुटुंबात नाहीये. अशा मुलीला जबरदस्ती करून तिचं जाणीवपूर्वक धर्मांतरण करण्याचं काम आज शहरी भागामध्ये होताना दिसतंय. आज आम्हाला आमच्या धर्माची महती आमच्या मुलींना सांगण्याची गरज आहे. आज मगाशी भालेकर महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांचं उदाहरण दिलं. धर्मांतरणाला नकार कसा होतो हे खऱ्या अर्थानं आमच्या राजांनी आम्हाला दाखवून दिलं. ज्यावेळेस तो औरंगजेब म्हणत होता की तू धर्म बदल, त्यावेळेस धर्मवीर संभाजी महाराजांनी ठणकावून सांगितलं, परंतु मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. त्यासाठी तब्बल 40 दिवस स्वतःच्या शरीराचे आभार करून घेतले. आज हात तोडले जात आहेत, त्या पाय तोडले जात आहेत, पण अंगाची पातळी सोडली जाते, गरम सळ्या डोळ्यामध्ये टाकल्या जात आहे, अक्षरशः पातळी सोडून मिठाचं पाणी अंगावर टाकलं जात आहे. परंतु मळ्यामध्ये तरी बेहतर मी माझा धर्म सोडणार नाही. ही जिद्द कशासाठी होती तर या माय माऊलीच्या कपाळावर कुंकू राहावं, आमच्या मंदिराचा कळस राहावा, आमच्या दारातली तुळस टिकावी, आमच्या गोठ्यातली गाय टिकावी आणि आमच्या घरातली माय माऊली तिचा सन्मान टिकावा. यासाठी तब्बल 40 दिवस स्वतःच्या शरीराचे आधार करून घेतलं. परंतु हा इतिहास आम्ही आमच्या मुलींना सांगायला विसरलो. आज आमच्याकडे टीव्ही सारखा इडियट बॉक्स आलाय. शहरी भागामध्ये त्याला आपण इडियट बॉक्स म्हणतो. आज आपण दिवसभर कामामध्ये मशगूल असतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही टीव्ही लावतो त्या टीव्हीवर सिरियल्स येतात. आता किती जणी बघतात मला माहित नाही, परंतु त्या टीव्हीवर जी सिरियल येते तिचं नाव असतं एका नवऱ्याची दुसरी बायको. आज इथं माझ्या आजीच्या वयाच्या महिला, आजोबांच्या वयाचे देखील सगळे सद्गृहस्थ इथं बसले. मला सांगा, हिंदू धर्मामध्ये परपुरुषाची सावली अंगावर पडणं हे देखील पाप मानलं जात होतं. ज्या प्रभू श्रीरामांची आम्ही पूजा करतो, ज्या माता सीतेची आम्ही पूजा करतो, त्यांनी आम्हाला तत्व दिले एक पतित्व आणि एक पत्नीत्व. आम्ही प्रभू श्रीरामांची पूजा करतो. प्रभू श्रीरामांचं मंदिर होत असताना आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, परंतु आम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर टीव्ही चालू करतो आणि टीव्हीवर सिरियल येते एका नवऱ्याची दुसरी बायको. का कोणी विरोध केला नाही? कारण आज आमची 12 वर्षाची 13 वर्षाची मुलगी बाजूला बसून टीव्ही बघत असते. जर आई देखील तिच्याबरोबर टीव्ही बघते, आजी देखील बघत असते, तर त्या मुलीला असंच वाटणार ह्या सगळ्या गोष्टी चालतायत, ह्याला काही हरकत नाही. हे संस्कार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देत असतो. आज आमच्या घरामध्ये मुली शिकतात, शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात आणि आमच्या घरामध्ये म्हणजे आज तो वर्ग जास्त इथं नाही, ज्या घरातल्या सुना असतील. आज आमची सुनबाई थोडं शिकलीये, 7वी झाली, 10वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएट झाली. तिला असं वाटलं आपलं जग आपण पाडाक्रांत केलं आणि मग ती कुटुंबामध्ये राहत असताना तिची जी 13 वर्षाची मुलगी असते ती जर वेगळं वागायला लागली तर आजी कुठेतरी रोखायला बघते आणि ती आजी ज्यावेळेस रोखत असते त्यावेळेस आमची 10वी झालेली जी सुनबाई असते ती त्या आजीला म्हणती, ओ सासूबाई तुम्हाला कळत नाही, तुमचा जमाना वेगळा होता,
आता पिंकी शाळेत जाते, इंग्रजी शिकती, आता जमाना बदललाय, तिला सगळं समजतंय, तुम्ही गप्प बसा, तिला काही बोलू नका. आज खऱ्या अर्थानं आमचा धर्म टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या घरातली जी आजी होती, पणजी होती, आमचे आजोबा होते, त्यांनी खऱ्या अर्थानं आमचं कुटुंब टिकवलं. आज भारतावर ज्या पद्धतीने आक्रमण होत होतं त्याच पद्धतीने जगाच्या पाठीवर अनेक देशांवर आक्रमण होत होतं. आज ज्यावेळेस आम्ही म्हणतो की सनातन धर्म आमचा आहे, त्याच पद्धतीने जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती होत्या. आज इराण सारख्या देशाचं नाव ऐकलं आपल्याला असं वाटतं इराण म्हणजे मुस्लिम देश आहे, परंतु त्या देशावर सुद्धा इस्लाम लोकांनी ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस अक्षरशः 17 वर्षामध्ये 21 वर्षामध्ये तो देश पूर्णपणे म्हणजे 100% मुस्लिम देश झाला. भारतावर तब्बल 800 वर्ष आक्रमण होत होतं, परंतु आजही आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही 85% 90% हिंदू म्हणून आज या देशामध्ये आहोत. हे जे होण्याचं काम आहे हे फक्त आणि फक्त आमच्या घरामध्ये आजी जी होती ती संध्याकाळचा दिवा लावत होती, पहाटे उठून दारापुढे सडा घालून ती रांगोळी काढत होती. आमचे आजोबा संध्याकाळी लहान मुलांना मंदिरात घेऊन जात होते. आमच्या कुटुंबामुळे आमचा धर्म टिकलाय. परंतु आज कुठेतरी कुटुंब व्यवस्था ढासळायला लागली आहे. आज आमच्या कुटुंबाचा जो पुरुष आहे तो खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाचा कणा आहे, परंतु आज आमच्या घरामध्ये आमची 13 वर्षाची 14 वर्षाची मुलगी ज्यावेळेस वेगळ्या काहीतरी वागायला लागते त्यावेळेस त्या घरातल्या पुरुषाला किंवा तिच्या भावाला, तिच्या चुलत्यांना, तिच्या काकांना ते आवडत नसतं, ते तिला रोखायला जातात. आणि मग परत आमची घरातली अर्धवट शिकलेली सुनबाईमध्ये जमाना बदललाय, पिंकी आता चांगल्या शाळेत जाते, तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला आजकालचं काही कळत नाही, व्हा आतमध्ये. ज्या पुरुषाला घरातच सन्मान मिळत नाही तर परत एकदा ज्यावेळेस संकट येऊन उभं राहील त्यावेळेस तो त्याच्याशी लढा कसा देणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्या चुकतायत कारण आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. ज्याप्रमाणे आम्ही म्हणतोय की धर्मवीर संभाजी महाराजांनी आमचा धर्म टिकवण्यासाठी आज स्वतःचं बलिदान दिलं, त्याच पद्धतीने शेकडो लाखो महिलांनी देखील तुमच्या कपाळावर कुंकू टिकावं म्हणून स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं. आज आम्ही राणी पद्मिनीचं जेव्हा कुठेतरी स्टोरी किंवा पिक्चर मध्ये ऐकत असतो, आज बारकाईने विचार करा ज्यावेळेस इस्लाम धर्मीय लोक आक्रमण करतात हे ज्यावेळेस त्यांना समजलं, आज आपल्या दारात घेऊन पोहोचले आता आपल्यावर हा हल्ला होणार, आपल्या शरीराची विटंबना होणार हा विचार देखील त्यांना सहन होत नव्हता. म्हणून अक्षरशः हजारो महिलांनी स्वतःला आगीमध्ये झोपून दिलं आणि जिवंतपणे स्वतःचं शरीर जाळून टाकलं. कारण आमचा धर्म आम्हाला शिकवतो परपुरुषाची सावली देखील पाप मानलं जातं. आता इतिहास नेहमी चुकीचा शिकवलेला की तुमच्या धर्मामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होतो, पतीचं निधन झालं तर तिला सती प्रमाणे त्यावर पती बरोबर तिचं दहन केलं जातं. परंतु आम्हाला हा इतिहास शिकवला नाही की ज्यावेळेस 1300 वर्ष आमच्या हल्ला होत होता, हे इस्लाम धर्मीय ज्यावेळेस आमच्या हल्ला करत होते, आमच्या महिला विहिरी कोणी मारून स्वतःचा जीव देत होते, विष प्राशन करून स्वतःचा जीव देत होते, परंतु ह्या मृतदेहाबरोबर सुद्धा हे लोक बलात्कार करायचे. मृत्यू नंतर देखील आपल्या शरीराची विटंबना होऊ नये म्हणून हिंदू धर्मीय महिलांनी स्वतःचं शरीर पती बरोबरच आगीत झोपून देणं मान्य केलं, परंतु जिवंत राहणं मान्य केलं नाही. परंतु सातत्याने आम्हाला सांगितलं गेलं की आमच्या घरातल्या पुरुषांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केले आणि मग आम्हाला असं वाटायला की आमच्या घरातला पुरुषच आमचा शत्रू आहे. आणि मग आमच्या मुली म्हणायला लागल्या, त्या बंडखोर करायला लागल्या आणि त्या म्हणायला लागल्या की आम्हाला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायचे. कशासाठी? कारण याच पुरुषांनी तुझं रक्षण केलंय, याच पुरुषांनी तुला आधी शक्तीचं स्वरूप दिलंय, याच पुरुषांनी तुला देवीचं स्वरूप मानलंय, घरातल्या देवाऱ्यामध्ये तुझी पूजा केली, परंतु तुला इतिहास माहिती नसल्यामुळे तू त्यांनाच शत्रू मानायला लागली. आणि आज परत एकदा आमची 8वीतली 9वीतली 10वीतली मुलगी ही अकबरच्या, शाहरुखच्या, सलमानच्या आणि आमिरच्या प्रेमात पडायला लागली, कारण तिला माहितच नाही की आपला शत्रू कोण आणि मित्र कोण. ज्यावेळेस तिला खरा इतिहास कळेल
त्यावेळेस ती कधी अशा पद्धतीने लव जिहाद सारख्या विषयामध्ये फसणार नाही. आज धर्मांतरण किती वाईट पद्धतीने चाललंय हे आपल्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या 6 वर्षाच्या मुलींना सांगण्याची गरज आहे. आज ज्यावेळेस आम्ही बघतो की धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या शरीराचे 40 दिवस आराम करून घेतले, त्याच पद्धतीने अनेक राज्यातल्या राजांनी देखील स्वतःच्या शरीराचे आराम करून घेतले. आज पंजाब सारखं राज्य ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस तिथे बाबा सिंग नावाचे राजे होते. आज ज्यावेळेस इस्लाम धर्मीयांनी त्यांना पकडलंय आणि धर्मांतरण ते असं म्हटलंय, त्यावेळेस म्हणजे धर्मांतरण करणार नाही, मरण आलं तरी बेहत्तर. अशा वेळेस अक्षरशः त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाला त्या वडिलांदेखत मारलं गेलं. त्यांच्या शरीराचं अक्षरशः तुकडे करून त्या 7 वर्षाच्या मुलाचं हृदय काढलं गेलं आणि बापाच्या तोंडात फोडलं गेलं. तरी पण तो राजा म्हणतो की मला तरी बेहत्तर, परंतु मी माझा धर्म सोडणार नाही. हे फक्त आणि फक्त तुमच्या लेकरा बाळांचा धर्म टिकवण्यासाठी होतं. हे आमच्या पुढच्या पिढीला मला सांगण्याची गरज आहे. आज आमच्या मुलांना मुलींना आम्ही सांगतो, मुलगी ज्यावेळेस आमची नटते त्यावेळेस तिला म्हणतो आज तू माधुरी दीक्षित सारखी दिसते. नवीन काळात आपण म्हणतो दीपिका पदुकोण सारखी दिसते. मुलांना आम्ही म्हणतो तू आज काय शाहरुख खान सारखा दिसतो. त्यांना आम्हाला सांगण्याची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे तुझे खरे हिरो आहेत. माझी जाऊ ही तुझी खरी हिरोईन आहे आणि भारत माता ही खऱ्या अर्थानं तुझी हिरोईन आहे. कारण आज तुझ्या कपाळावर कुंकू टिकवण्यासाठी यांनी खऱ्या अर्थानं स्वतःच बलिदान दिले. आज लाखो लोकांनी बलिदान दिल्यानंतर देखील आज आम्ही एक पोतं तांदूळ किंवा अर्ध पोतं डाळ जर कोणी द्यायला लागलो तर आम्ही चर्च मध्ये देखील जायला तयार होतो. कारण आम्हाला आमचा इतिहासच माहिती नाही की अक्षरशः जर आम्ही इस्लामाच्या बाबतीत बोलतोय त्याच पद्धतीने ख्रिश्चन लोक ज्यावेळेस या देशात आले त्यावेळी देखील तुम्ही धर्मांतरण करा अशी सातत्याने मागणी केली. अक्षरशः तो प्रसंग जरी समोर आला तरी डोळ्यात अश्रू उभे राहतात. गर्भवती मातेचा गर्भ फाडून अक्षरशः तो बाहेर काढला जायचा, भाल्यावर झेलून त्या बालकांना मारलं जायचं. अशा पद्धतीने अत्याचार या धर्मामध्ये आज या देशामध्ये झालेले, परंतु आम्हाला इतिहासच माहिती नाही. मग शेजारी कुठेतरी घरामध्ये येशू ख्रिस्ताचा चर्च बनलेला असतो, ज्याला आपण होम चर्च किंवा घराचा चर्च म्हणतो. तिथं कुणीतरी सांगतं बाई तुझ्या नवऱ्याला बरं नाही ना, तर येशू ख्रिस्त तुला बरं करेल. मला सांगा, आज जर येशू ख्रिस्त पाणी देऊन बरं करणार असेल तर इंग्लंड अमेरिकेमध्ये हॉस्पिटल बांधण्याची काय गरज आहे? सगळ्यांना पाणीच द्यायला पाहिजे होतं. आज सातत्याने आमच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम या 2 धर्मांनी केलंय आणि त्याची पाळमुळं आता खेडोपाड्यामध्ये बसत. तुमच्या गावामध्ये सकाळी जो पाव वाया येतो ना, तो पाव विकायला येत नसतो, तो तुमच्या घराची लेखी करायला येत असतो. तुमच्या घरात मुली किती आहेत, महिला किती आहेत, घराची परिस्थिती काय आहे, त्या पद्धतीने महिला मुलींना खेळण्याचं काम केलं जातं. आपल्याला असं वाटतं की 8वीतली मुलगी 9वीतली मुलगी निसर्गाचा नियम कोणीतरी आवडत असेल, प्रेमात पडत असेल, परंतु आज अक्षरशः 45वी बाई 2-2 मुलांना टाकून सुद्धा या लोकांच्या मागे जायला लागली. हे सांगण्याचं कारण म्हणजे 1300 वर्षानंतर 1947 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि आम्ही स्वप्न बघतोय की 2047 साली आम्ही या स्वातंत्र्याचे 100 वर्ष पूर्ण करणार आहे, शपथ महोत्सव आम्ही करणार आहे. परंतु आमच्या बरोबरच ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्यात नेलंय ते स्वप्न बघतायत की या देशाला 2047 साली गजवाय हिंद करायचंय आणि त्याच्यासाठी धर्मांतरणाचे प्रकार हे आज खेडोपाड्यांमध्ये सुरू झालेले आहेत. आज तुमच्याच आजूबाजूला अनेक मुली महिला या विषयामध्ये फसत चाललेल्या आहेत. विराट हिंदू संमेलनाचा हेतूच हा आहे की इतिहासात काय घडलं त्याचा विसर पडू देऊ नका, कारण त्याचा जर विसर पडला तर भविष्य काळामध्ये हा इतिहास परत एकदा तुमच्या समोर उभा राहील आणि मग आम्हाला प्रश्न पडतो की श्रद्धा वालकर सारखी आमची मुलगी तिचे अचानक 35 तुकडे होऊन फ्रीज मध्ये कसं काय ठेवलं जाते. आज जर त्या व्यक्तीचं प्रेम होतं तर त्यांनी तिचे 35 तुकडे का केले? तिचे 35 तुकडे फ्रीज मध्ये असताना, म्हणजे ज्यावेळेस आपल्यासमोर बातमी आली ती ऑक्टोबर मध्ये आली,
तिचा खऱ्या अर्थानं खून झाला होता मे महिन्यामध्ये. मे महिना ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत अक्षरशः त्या मृतदेहाचे तुकडे करून करून कुठेतरी जंगलामध्ये पुरत होता. अचानक कोणाला तरी भुंदक लागली, म्हणून कळलं की या बाजूच्या घरामध्ये फ्रीज मध्ये एका मुलीचे 35 तुकडे होते. त्या मुलीचे 35 तुकडे घरामध्ये असताना देखील या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याने 13 हिंदू मुलींना घरात आणलं होतं. त्यांच्या बरोबरचे व्हिडिओ देखील बनवले होते. आता मला नेहमी असं म्हटलं जातं की तुम्ही ज्यावेळेस हिंदू धर्माला मानताय म्हणजे तुम्ही इतर कोणत्या तरी धर्माच्या विरोधात आहात. सर्व धर्म आम्हाला शिकवला जातो. शेजारी कुणीतरी आला पाणी मागितलं तर आम्ही पाणी देतो, परंतु पाणी देत असताना तो आमच्या ओसरीवर देखील येतो आणि ओसरीवर आल्यानंतर आमच्या घरात डोकवतो. घरामध्ये कुठेतरी एखादी महिला दिसते का? आज ग्रामीण भागातली उदाहरणं द्यायची झाली तर श्रीरामपूर सारखं गाव आहे. त्या गावामध्ये ज्यावेळेस आपण रोडचं काम चालतो, पाय टाकायला एक कुणी व्यक्ती आला होता. रोड रोलर त्याच्यावरून फिरवता डांबरावर. त्या रोड रोलरच्या गाडीवर ड्रायव्हर होता. तो ड्रायव्हर पाणी मागायच्या निमित्ताने घरात येत होता. घरातली जी 40-45 बाई होती तिचा नवरा मयत झाला होता आणि तिला 16-17 वर्षाची मुलगी होती. काही दिवसांनी समजलं की या दोन्ही महिला म्हणजे आई आणि मुलगी त्या व्यक्ती बरोबर हरियाणामध्ये निघून गेल्या. आज खऱ्या अर्थानं ज्या शहरी भागामध्ये सीसीटीव्ही म्हणतात, ते सीसीटीव्ही म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये जे ज्येष्ठ बुजुर्ग लोक आहेत ते आमच्या गावाचे सीसीटीव्ही. कारण त्यांना प्रत्येक व्यक्तीच्या नजरेची हालचाल करत असती, चालण्याची हालचाल करत असती, कारण ते अनुभवी असतात. हा व्यक्ती काहीतरी वाईट हेतू घेऊन आमच्या गावामध्ये फिरतोय, ते त्याला रोखता गावात कुठून आला, कोणत्या गावचा, कोणाचा पाहुणा, हे प्रश्न विचारले जायचे. परंतु आज आम्ही आमच्या ज्येष्ठांना म्हणतो तुम्हाला काही समजत नाही, काळ बदललाय. काळ कधीही बदलत नसतो. मनुष्याचा गुण हा तसाच असतो. शत्रूचं स्वरूप कधी बदलत नसतं. शत्रू हा तसाच असतो. त्यामुळे खऱ्या अर्थानं परत एकदा आम्हाला आमचं गाव सक्षम करण्याची गरज आहे. कारण आम्हाला आमच्या गावातल्या महिला आणि मुलांचं संरक्षण करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने आम्ही मोठे होतो, आमच्या मुलींच्या हातामध्ये मोबाईल येतोय, परंतु त्या मोबाईलवर काय बघायचंय काय बघायचं नाही, डीपीवर फोटो ठेवायचे नाही, हा देखील बारकाईने विचार करण्याची आता गरज निर्माण झाली. आज 2047 ला खऱ्या अर्थानं जर आम्ही म्हटलं नाही की हा देश अखंड भारत करण्याच्या दिशेने निघणार, तर परत एकदा पारतंत्र्याची चाहूल लागायला लागली. कारण 50% जनसंख्या महिला आहेत आणि महिलांना टार्गेट करण्याचं काम लवचिकाच्या माध्यमातून होत आहे. आज 8वीतली मुलगी, 9वीतली मुलगी, जसं मी म्हटलं की 45ली महिला देखील याच्यामध्ये फसत चाललेली. आज शाळा कॉलेजमध्ये रेकी केली जाते. मग तो पाव विकायच्या निमित्ताने येईल किंवा गाडीवर विकायच्या निमित्ताने येईल. तुमच्या तिथे आता आठवडे बाजारामध्ये सुद्धा येईल. मुली हेरल्या जातात. कोणत्या समाजाची मुलगी आहे त्या पद्धतीने त्यांना त्याचे पैसे दिले जातात. आज मराठा समाजातली, ब्राह्मण समाजातली मुलगी जर हेरली तर अक्षरशः 10 ते 15 लाख रुपये त्याला दिले जातात. कारण 600 कोटी रुपये दरवर्षी भारतामध्ये फक्त आणि फक्त हे काम करण्यासाठी त्यांना मिळत आहे. त्यामुळे बारकाईने लक्ष ठेवण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण आपल्या घरातली मुलगी ही आपला सन्मान आहे. आज ज्या पद्धतीने मुली बसतायत त्याच पद्धतीने मुलांची देखील फसवणूक शहरी भागामध्ये होताना दिसते. कालच एक उदाहरण माझ्याकडे आलं की एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलीबरोबर लग्न केलं आणि आज त्यांना मूल झाल्यानंतर ती मुलगी म्हणते की त्या मुलाला की तू मुस्लिम धर्म स्वीकार. आज तो ते लेकरू सोडू शकत नाही. कुटुंबासाठी आज अक्षरशः तो मुस्लिम धर्म देखील स्वीकारायला तयार व्हायला लागलाय. म्हणजे हे षडयंत्र तळागाळापर्यंत पोहोचलंय. आपल्याला जागृत होण्याची गरज आहे. आज आम्ही फक्त आणि फक्त गावामध्ये जातीपातीमध्ये भांडत बसलोय. तो मराठ्याचा, अजून गावावर जर गावाच्या बाहेर असेल तो वडारी समाजाचा असेल, पारधी समाजाचा असेल, परंतु समाजामध्ये भेदभाव करू नका. कारण तो ज्यावेळेस मुलगी घेतो त्यावेळेस तो म्हणत नाही की ही मराठ्याची, माळ्याची, महाराची, मांगाची आहे. तो फक्त आणि फक्त बघतो की ही हिंदूची आहे, म्हणजेच काफिराची मुलगी आहे. आज ग्रामीण भागामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिलांवर देखील हे संकट आलेले आहे. कारण शेतमाल वाहून नेण्यासाठी ज्या गाड्या तुमच्याकडे येतात त्या गाड्यांवरचे ड्रायव्हर हे देखील मुस्लिम समाजातलेच आहेत.
त्यांना त्या महिलेची परिस्थिती कळत असते आणि आपली महिला ही थोडी हळवी असते. कोणीतरी गोड बोललं तर त्याच्याशी गोड बोलायला जाते आणि सगळीच परिस्थिती त्याला सांगून बसते. गावाची इज्जत असते, कुटुंबाची इज्जत असते म्हणून आपण झाकली मूठ 1.25 ठेवतो, परंतु तोपर्यंत त्या महिलेचा सन्मान केलेला असतो. हिंदू संमेलनाचा उद्देशच हा आहे की हिंदूंनी खऱ्या अर्थानं आता जागृत होण्याची गरज आहे. अन्यथा परत एकदा निजामांच्या, मुघलांच्या आणि ह्या यवनांच्या ताब्यात आपलं कुटुंब केल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं त्याच्यासाठी? वेगळं काहीच करायचं नाहीये. आज जो धर्म आमच्या आजी आजोबा टिकवत आले, जो सन्मान आम्ही आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला देत आलो, तो सन्मान द्यायचा आणि आमच्या कुटुंबामध्येच आमचं मन मोकळं करायचंय. मन मोकळं करण्यासाठी आम्हाला एखाद्या शाहरुखचा खांदा नकोय किंवा एखाद्या अकबरचा मोबाईल नकोय, हे आमच्या मुलींना आता आम्हाला सांगण्याची गरज आहे. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं इतिहास आम्हाला आमच्या मुलींना सांगणं गरजेचं आहे. शेवटच एक उदाहरण देऊन थांबते. आपण मुला मुलींशी बोलत नाही, आपला धर्म काय हे कधी सांगत नाही. ज्या वेळेस पूर्वी आक्रमण व्हायची, आता आपण म्हणतो 4 लोकांचं 5 लोकांचं कुटुंब आहे, म्हणतो पूर्वी 100 लोकांचं 150 लोकांचं कुटुंब असायचं. पंजाब सारख्या प्रांतामध्ये अशाच एका गावावर हल्ला पडला आणि त्या गावातले कुटुंब गाव सोडून निघाले. असंच एक पंजाबी कुटुंब भाताचं गोदाम होतं आणि तांदळाचं गोदाम होतं आणि त्या तांदळाच्या गोदामामध्ये जाऊन कुठेतरी मागच्या साईडला दबले. क्षणार्धात ती टोळी आली, त्या गोदामाच्या दरवाजात येऊन उभी राहिली. पहिल्यांदा पैशाची मागणी केली, नंतर तांदळाच्या पोत्याची मागणी केली. पैसे दिले, तांदळाच्या गोणी देखील दिल्या. हळूहळू त्यांना दिसायला लागलं की या गोदामाच्या मागे 3 वर्षाची, 6 वर्षाची, 9 वर्षाची, 12 वर्षाच्या महिला, छोट्या मुली देखील आहेत. त्यांनी ते सगळं बाजूला काढलं आणि म्हटलं आता त्या तुमच्या ज्या घरातल्या मुली आहेत त्या आमच्या ताब्यात द्या. त्या कुटुंबामध्ये 70 वर्षाची आजी होती. पंजाबी कुटुंब होतं, कमरेला कृपाण होती. त्या आजीने अक्षरशः 3 वर्षाची, 6 वर्षाची, 9 वर्षाची मुलगी समोर उभी केली आणि तिने त्या मुलींना मुस्लिम धर्मामध्ये पाठवण्याच्या ऐवजी हिंदू धर्मातच मारणं कबूल केलं. स्वतः रूपान काढली आणि अक्षरशः त्या घरातल्या 3 वर्षाच्या बालिकेपासून 40 वर्षाच्या महिलांच्या मानेवर तिने कृपान फिरवली. हिंदू धर्मातच त्यांचा मृत्यू घडवला, परंतु इस्लामांच्या ताब्यात तिने तिला कधी दिलं नाही. हा आमचा धर्म आहे, हे आम्हाला आमच्याकडे पोहोचवायचं. त्याच्यासाठी आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. आज आम्ही म्हणतोय की मराठा समाजाचा आणि ब्राह्मण समाजाच्या गावकुसावर बसलेल्या त्या वडारी समाजाच्या बांधवाला मी कशाला बोलू, परंतु खऱ्या अर्थानं हे गावकुसावर जे बसले ते अस्पृश्य म्हणून बसलेले नाहीत, तर वर्षानुवर्ष आमच्या गावकुसावर उभे राहून आमच्या गावाचं रक्षण करण्यासाठी बसले. मग ते अगदी भिल्ल समाजाचे असू देत, पारधी समाजाचे असू देत, वाल्मिकी समाजाचे असू देत, वडार समाजाचे असू देत किंवा रामोशी समाजाचे असू देत, या सगळ्या समाजांनी खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं रक्षण गावकुसावर राहून, जंगलात राहून, आदिवासी भागामध्ये, अक्षरशः आदिवासी भागामध्ये राहून त्यांनी आमच्या धर्माचं रक्षण केलंय. बिरसा मुंडा हे वेगळं उदाहरण तुम्हाला सांगू नये. बिरसा मुंडाने अक्षरशः फक्त भाल्याच्या जीवावर इंग्रजांशी वर्षानुवर्ष लढा दिला. त्यांनी तो संघर्ष पत्करला, बलिदान पत्करलं, परंतु भिल्ल समाजाने, वाल्मिकी समाजाने आजपर्यंत कधीही धर्मांतरण केलं नाही. त्यामुळे समाजामधला जो हिंदू आहे तो आपला आहे. आज आम्हाला सांगितलं जातं की तुमच्या नावापुढे हिंदू लिहू नका. तुम्ही हिंदूच लिहिलं नाही तर तिथं वेगळी कुठली तरी एंट्री होईल आणि मग कालांतराने त्यांचं स्वप्न सुरू होईल. आणि त्यांनी जे मनात आणलंय की 2047 ला गजवाय हिंद करायचा आहे, तो गजवाय हिंद करण्याच्या दिशेने ते निघाले. कारण ते सरसकट स्वतःचा धर्म लिहितात. आम्हाला कोणीतरी येऊन सांगतोय अरे तुम्ही हिंदू नाहीये, तुम्ही तर आदिवासी भागामध्ये राहताय, परंतु आपण सगळे एक आहोत. आपला प्रभू एक आहे. आजपर्यंत जो जो कुणी आला तो फक्त याच उद्देशाने आलाय की आपल्या शक्तीचं विघटन करण्यासाठी आला. पहिली जी शक्ती आमची होती ती मातृशक्ती होती. त्या मातृशक्तीची विटंबना त्यांनी केली, तिला कमी लेखलं.
नंतर आमच्या गावकुसावर, आमच्या जंगलामध्ये, आमच्या आदिवासी भागामध्ये बसलेल्या आमच्या बांधवांना आमच्यापासून तोडण्याचं काम केलं, त्यांना गुन्हेगार म्हणून डिक्लेअर केलं. हे बाहेरून आलेल्या लोकांनी केलंय. आपण कधी असं केलं नव्हतं. वेदांपासून आजपर्यंतचा जर इतिहास बघितला तर रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलंय. आज प्रभू श्रीकृष्णांना सांदीपनी ऋषींनी शिक्षण दिलंय की सांदीपनी ऋषी म्हणजेच मातंग समाजातले ऋषी होते. 64 दिवस श्रीकृष्ण सांदीपनी आश्रमात राहिले होते आणि सांदीपनी ऋषींनी त्यांना 64 कला दिल्या ज्या आज मातंग समाजाकडे आहेत. आपला इतिहास आपण समजून घेण्याची गरज आहे आणि हाच इतिहास आपल्या पुढच्या पिढीला आपण देण्याची गरज आहे. आज या आयोजन समितीने मला इथे बोलवलं, आपल्यासमोर विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय श्रीराम.